पुण्यातल्या आळंदी मरकळ रस्त्यावरती एका बंगल्यामध्ये सुरू असलेल्या पार्टीवरती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मध्यरात्री छापा टाकलाय। लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीमधल्या तुळापूर परिसरामध्ये ही पार्टी सुरू होती। पुणे क्राईम ब्रांचला या पार्टीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकानं रात्री उशिरा कारवाई केली। तर छाप्यावेळी साधारण 60 ते 70 तरुण तरुणी उपस्थित असल्याची माहितीही समोर आली आहे। या पार्टीला प्रोजेक्ट एक्स असं नाव देण्यात आलेलं होतं। पार्टीमध्ये अंमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय असून नशेसाठी वापरले जाणारे काही पदार्थ पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि त्याचबरोबर काही तरुण तरुणी नशेच्या अवस्थेमध्ये देखील आढळून आल्याची माहिती मिळते। याशिवाय विनापरवाना मद्य विक्री, साऊंड सिस्टीमचा वापर आणि मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेला धांगडधिंगार याबाबत देखील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। सध्या उपस्थित तरुण तरुणींसह आयोजकांची कसून चौकशी करण्यात येत असून जप्त करण्यात आलेले पदार्थ तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलीस सध्या करतात। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, या पार्टी संदर्भामध्ये अजून काय अपडेट्स मिळतात? आकांक्षा, जर आपण बघितलं तर पुण्यात अशा वेगवेगळ्या पार्टी अनेक वेळा हे ऑर्गनाइज केले जातात। काल सॅटर्डे नाईट निमित्ताने पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक शांत ठिकाणी एका बंगल्यात प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी ही ऑर्गनाइज करण्यात आलेली होती। खरं तर या पार्टीसाठी पोलिसांकडून परवानगी घेणं अपेक्षित असतं, एक्साईज कडून परवानगी घेणं अपेक्षित असतं, कारण त्या ठिकाणी मद्य विक्री झालेली आहे आणि त्याचबरोबर काही अंमली पदार्थ देखील पोलिसांना त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत। क्राईम ब्रांचच्या टीमला या संदर्भातली गोपनीय माहिती मिळालेली होती आणि रात्री उशिरा जवळपास 100 क्राईम ब्रांचचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी एका छापा टाकला आणि तिथं मुलं मुली जवळपास 100 मुलं मुली त्या ठिकाणी पार्टीत त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या सगळ्यांना त्या ठिकाणी डिटेन करण्यात आलेलं आहे। प्रत्येकाला त्या ठिकाणी तपासलं जात आहे, खरंच यांच्याकडे लायसन्स आहे का मद्य घेण्याचं, मद्य पाशन करण्याचं। त्याचबरोबर लाईट्स वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जात होते। त्या ठिकाणी काही ड्रग्ज म्हणजे अर्थात काही अंमली पदार्थ देखील पोलिसांना आढळून आलेले आहेत। नक्कीच, त्यामुळे आता या सगळ्या चौकशीमधून नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद मिकी माहितीसाठी।